आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य या ठिकाणी आहेत। भाग्यश्री, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृती दिन, विशेष म्हणजे आजच्या दिनाला महत्त्व याकरता आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर होत असलेला हा पहिला स्मृती दिन आहे। त्यामुळे या परिसरात बाळासाहेबांना वंदन करण्याकरता शिवसैनिकांबरोबरच आज मनसैनिक सुद्धा पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधूंविषयी काही अपडेट मिळतंय का? काय सद्यस्थिती आहे तिथं? नक्कीच आपण बघतोय लाघवी की आता या क्षणी स्मृतीस्थळ जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे। दरवर्षीच महापालिकेकडनं अशा पद्धतीचे आयोजन जे आहे ते स्मृतीस्थळाच्या इथे करण्यात येतं। खरं तर आज स्मृती दिन आहे आणि हा 13वा स्मृती दिन आहे त्यांचा। याच निमित्ताने आपण जर बघितलं तर राजकीय घडामोडी देखील प्रचंड घडलेल्या पाहायला मिळत आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता युतीमध्ये महापालिका निवडणुका लढवणार असल्याचं संकेत त्यांनी यावेळी वेळोवेळी दिलेले आहेत। अनेकदा हे दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळाले होते आणि आता देखील आपण बघतोय की आज उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या कुटुंबियांसह साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान या स्मृतीस्थळावर पोहोचणार असल्याची माहिती मिळते। मात्र राज ठाकरेंचं अद्याप काहीही स्पष्टीकरण नसलं तरी राज ठाकरे त्यांच्याबरोबर येणार का हे बघणं आज महत्त्वाचं आहे। खरं तर इतक्या वर्षात राज ठाकरे कधीही इथे आलेले नाही आहेत, त्यामुळे आता ते यावर्षी येणार का? कारण यावर्षीचं जे युतीचं गणित आहे ते वेगळं आहे। आज दोन्ही भाऊ इतक्या वर्षांनी एकत्र आलेले आहेत, त्यामुळे आज बाळासाहेबांचं आशीर्वाद घेऊन त्यानंतर काही घोषणा करतायत का याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत जर बघितलं तर आत्ता शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे। शिवसैनिक येऊन नतमस्तक होत आहेत आणि बाळासाहेबांच्या ज्या आठवणी आहेत त्या देखील अनेक शिवसैनिक जागवताना पाहायला मिळतात। काही शिवसैनिकांशी संवाद साधणं तुम्हाला शक्य आहे? नक्कीच आपल्याबरोबर काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। लाघवी सर, काय सांगाल? आज एकतर मुळात शिवसैनिक तर इथे येतात, पण यावेळेचा स्मृती दिन जो आहे तो वेगळा ठरू शकतो का? मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्याची जी चिन्ह दिलेली आहेत दोन्ही भावांनी, आज त्याचं काही प्रत्यक्षात रूपांतर होण्याची शक्यता? नक्कीच, आणि त्याकरता सगळे उत्साहित आहोत आम्ही। हा एक वेगळा योग आहे आणि दोन्ही भाऊ मिळून बाळासाहेबांना महानगरपालिका देऊन एक वेगळी आदरांजली देतील। दरवर्षीच कार्यक्रम केला जातो इथे, मात्र यावर्षीच्या कार्यक्रमात काय विशेष तुम्हाला शिवसैनिक म्हणून जाणवतं? शिवसैनिक म्हणजे एक वेगळी ऊर्जा आलेली आहे। दोन बंधू एकत्र आल्यानंतर साहेबांच्या आत्म्याला काय एक वेगळं म्हणजे समाधान असेल हे आपण विचारच करू शकत नाही। कारण तुम्ही त्या डोममध्ये बघितलं असेल, प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेबांचे ते विचार होतेच, पण बाळासाहेबांना जे हवं होतं ते त्या डोममध्ये झालेलं आहे। दोन भाव, माझे दोन लेक एकत्र यावेत आणि खरंच एक वेगळा उत्साह आहे यावेळेच्या ज्या साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त। आणि नक्की आम्हा शिवसैनिकांना हे वाटतं की एक साहेबांना आदरांजली म्हणून हे दोन भाव नक्कीच मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका नक्कीच देतील। नक्कीच सर, आपण बघतोय लाघवी की शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत। उत्साह जो आहे तो अधिक वाढलेला पाहायला मिळतो यावर्षी, जास्त उत्साह आहे। आणि जर दोन भाऊ महापालिकेत काही महिला शिवसैनिक आहेत, महिला शिवसैनिक आपण बघतोय की आता या क्षणी महिला शिवसैनिक नाही आहे, अजून इथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत महिला शिवसैनिक, मात्र थोड्या थोड्या येऊन गेलेल्या आहेत। आपल्याला आज जायला लाघवी परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे आपण बाहेर आहोत। पण जसे लोक येत आहेत, जसं गेटमधनं लोकांना आत सोडलं जात आहे, शिवसैनिकांना आत सोडलं जात आहे, तसे दर्शन घेण्यासाठी शिवसैनिक पुढे पुढे सरसावताना पाहायला मिळतात। अजून सकाळी 8च वाजलेले आहेत, वेळ आहे अजून। जसा दिवस वाढत जाईल, म्हणजे जसा दिवस उजाडेल तसं आणखीन गर्दी जी आहे ती शिवसैनिकांची वाढणार आहे। यावेळी शिवसैनिकांसह मनसैनिक देखील इथे येण्याची जी आहे ती शक्यता जास्त अधिक वाटते। त्यामुळे 11:30 वाजता उद्धव ठाकरे यांच्या क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।